हो आवाज होतोय का? रिप्लाय ना कोणी हेलो कौन करते प्रेजेंट द लास्ट चाइल्ड? पल्लवी कहती पल्लवी गुड मॉर्निंग पल्लवी तू इसका बस स्पीकर ऑफ करून दे. Good morning, friends. Short stories. The Lost Child. Mulk Raja and The Lost Child by Mulk Raj Anand. Sir, Next. The Lost Child. Stop. I was parents' time and the people's in terrible at wearing going to the fair. Ex-child along with his parent why going to the fight and was very excellent and happy. बोला त्याबद्दल अजून पुढचं आहे त्याच्यावरनं मराठीमध्ये अजून येईल पण नाही द लास्ट हाय as the moment forward. आपण खूप पुढे चाललोय. सुरुवात इथून आहे. इथून जस्ट दोघांपैकी कोण ट्राय करेल? काजल ट्राय मी देते द गिफ्ट ऑफ द नेशन. गिफ्ट ऑफ द मजा आहे. मी शेअर करते सर लिंक. मी शेअर पीपीटी मी शेअर
लिंक माझी आहे ना ती. करतो तिकडनं PC वरून करू लागेल मग. Just a minute. Good morning, everyone. My name is Kajal Rajendra Dhobi. Our today's topic is The Gift of the Magi. Is written by O. Henry. It is its story about love and sacrifice for each other. Next. तिकडनं करतो मी. Yes, Kajal, continue. The Gift of the Magi is written by O. Henry. Next. He was American writer. He was born on 11 September 1862 in North Carolina. He was died on 5 June 1910. He is known for his wit, wordplay, warm characterization, and clever twist endings. Next. O. Henry wrote over 600 short stories in his life. Next. He also published 10 collections of his 100 of short stories, like Cabbage and Kings, The 4 Million, Sixes and Sevens. Next. It is a classic tale of sacrifice, irony, and wisdom gained. It is about a couple who long to buy the perfect holiday gift for one other. ही जी स्टोरी आहे आपली ही एक कपल विषयी आहे जे
हॉलिडेसाठी, क्रिसमस इव्हेंटसाठी एक दुसऱ्यासाठी गिफ्ट खरेदी करतात. दे आर व्हेरी मच इन लव्ह विथ इच अदर. अनफॉर्च्युनेटली दे हॅव व्हेरी लिटल मनी बट दे वेअर डिटरमाइंडेड. त्यांच्याकडे खूपच कमी पैसे आहेत, म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच कमी आहे, पण त्यांच्यामध्ये एक दुसऱ्याप्रती प्रेम आणि सॅक्रिफाईसची भावना आहे. ती आपल्याला ह्या स्टोरी मध्ये दिसून येते. नेक्स्ट. The Gift of the Magi is a short story written and published in 1905. It takes place on Christmas Eve and tells the story of Jim and Della, a poor young married couple who don't have enough money to buy each other Christmas gift. त्यांच्याकडे इतके पैसे पण नसतात पुरेसे की ते क्रिसमस गिफ्ट एक दुसऱ्यांसाठी खरेदी करू शकतात. Between the couple, Jim's gold pocket watch that once belonged to his father and his grandfather. जिम कडे एक गोल्ड पॉकेट वॉच असते जी त्याच्या फादर आणि ग्रँडफादर कडून म्हणजे वंश परंपरेने त्याला मिळालेली असते. आणि डेलाचे लॉंग हेअर तिच्याकडे असतात जे तिच्या गुडघ्यापर्यंत असतील एवढे लॉंग असतात. हे दोनच किमती मौल्यवान वस्तू त्यांच्या दोघांकडे असतात. नेक्स्ट. अबाउट द सेटिंग. प्लेस बघूया आपण तर न्यूयॉर्क सिटी आहे आणि एक शेबी फ्लॅट आहे तिथे ते दोघं राहतात. टाइम बघितला तर क्रिसमस इव्ह चालू आहे आणि विंटरचा सीझन रनिंग आहे. सोशल कंडिशन जर त्यांची बघितली तर ते आर्थिक रीतीने कमकुवत ते आणि त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीये त्यांची जीवन चालवण्यासाठी. नेक्स्ट. टायटल विषयी जर बघितला आपण तर गिफ्ट ऑफ द मेजाई रिफर्स टू द गिफ्ट द बायबल वाईस मॅन और मेजाई. आपण बायबल मध्ये ख्रिश्चन धर्माविषयी सांगितलेलं आहे. त्याच्यात जे आपण सांता क्लॉज ज्यांना म्हणतो ते मेजाई म्हणून आपल्याकडे येतात आणि गिफ्ट येतात. तसंच या टायटल वरून पण आहे द गिफ्ट ऑफ द मेजाई म्हणजे मेजाईचं गिफ्ट. नेक्स्ट. कॅरेक्टर्स विषयी आपण बघून घेऊ. 3 कॅरेक्टर्स आहेत डेला, जिम and Madam Sofri. Della is young girl who married with Jim. Jim is 22 years old and he worked hard but he could have enough money to pay their flat. त्याच्यामुळं त्यांच्या घराची परिस्थिती चांगली नाहीये. मॅडम सोफ्रीन जे आहेत तिने डेलाचे केस $20 मध्ये खरेदी केले. हे 3 कॅरेक्टर्स आपल्याला या स्टोरी मध्ये बघायला मिळणार आहे. नेक्स्ट. प्लॉट मध्ये जर बघितलं तर इंट्रोडक्शन, द बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन अबाउट जिम अँड डेला. जिम आणि डेलाची बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन सांगण्यात आलेली आहे. रायझिंग ऍक्शन मध्ये बघितलं तर डेलास डिफिकल्ट डिसिजन, ती खूपच कठीण डिसिजन घेते तिच्या जीवनाविषयीचा. आणि क्लायमॅक्स आहे चेंज ऑफ गिफ्ट्स. एकदमच त्याच्यामध्ये ट्विस्ट आलेला आहे, त्यांचे गिफ्ट्स चेंज होऊन जातात. सर नेक्स्ट. On Christmas Eve, Della only had $1.87 in savings with which to buy a gift for her husband, James Dillingham Young. क्रिसमसचा इव्हेंट चालू आहे पण डेलाकडे तिच्या सेव्हिंग मधून फक्त $1.87 आहेत. तिला तिच्या हस्बंड साठी, जिम साठी एक गिफ्ट बाय करायचं आहे. She had counted all the money she has traced, but it was still $1.87. ती त्या रक्कमला 3 वेळेस मोजते तरीही ते
$1 आणि 87 राहतात. So she did what she did. She flopped down on their shabby couch available inside their flat. तर मग तिला समजत नाही ती काय करेल आणि काय नाही, अशाच विचारात ती त्यांच्या घरामधील असणारे एक शॅबी सोफ्यावरती पडते. म्हणजे ती आता विचारात आहे की ती काय खरेदी करणार आहे काय नाही. नेक्स्ट, time start of James Gilliam Young. Jim is the breadwinner of the family and was being paid $30 for week, but now shrunk to $20 per week. जो जिम आहे तो एकटाच त्या घरामध्ये कमवणारा आहे. त्याची सॅलरी 20 per week असते. It was barely enough to pay for their small flat as they were financially struggling. ही रक्कम तितकी पण पुरेशी नाही की ते त्यांच्या फ्लॅट साठी पे करू शकतील, म्हणून त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच निर्बळ आहे. Della spent a lot of time planning for the best present for her husband, something fine and rare and sterling, something just a little bit near to being worthy of the honor of being owned by Jim. Della ही खूपच वेळापासून विचार करते की आपल्या हजबंडला ती काय गिफ्ट देईल आणि तिला असं गिफ्ट द्यायचंय की ते एकदम वेगळंच असेल आणि जे तिला तिच्या हजबंडला खूपच आवडेल. नेक्स्ट, सडनली डेला गोट एन आयडिया. एकदमच डेलाला एक आयडिया येतो. व्हीलिंग अबाउट द रूम, ती रूम मध्ये फिरत असते. शी लेट हर हेअर फॉल डाऊन टू इट्स फुल लेंथ, ती तिचे केस लांब सोडते. She shed a few tears that fell on worn out red carpet and flitted for a few moments, and she tied up the hair. आणि ती तिच्या डोळ्यातून थोडे अश्रू काढते जे रेड कार्पेट असतं त्यांच्या घरातील त्याच्यावरती पडतात आणि ती थोडासा विचार करते, थोडस घुटमळते आणि नंतर तिचे केस बांधते आणि जाते. It is one of two prized possessions between her and Jim, the other being the gold pocket watch handed down to him from his father. त्यांच्या दोघांकडे दोनच संपत्ती असतात, एक डेलाची लॉंग हेअर्स आणि जिमचे एक गोल्ड पॉकेट वॉच जी त्याला वंश परंपरेगत मिळालेली असते. नेक्स्ट, a moment later, Della goes down the street to Madame Sofrin's shop, where the sign reads hair goods of all kinds. ती रस्त्यावरती जाते, तिथे एक मॅडम सोफ्रिनची एक शॉप असते, त्याच्यावरती लिहिलेलं असतं हेअर गुड्स ऑफ ऑल काइंड्स, सर्व प्रकारचे हेअर इकडं खरेदी केले जाऊ शकतात. देअर डेला सोल्ड हर हेअर, तिथे डेला तिचे केस विकते. मॅडम सोफ्रिन बॉट हर हेअर फॉर अ कॉस्ट $20. मॅडम सोफ्रिन जी असते ती तिचे केस $20 मध्ये खरेदी करते. नेक्स्ट, आफ्टर 2 hours of shopping, she found what she deemed was the right gift. 2 तास ती इकडे तिकडे फिरते, शॉपिंग करते, पण नंतर तिला निश्चित एक गिफ्ट मिळूनच जातं जे तिला पाहिजे असतं. अ प्लॅटिनियम फोक चेन टू रिप्लेस द ओल्ड लेदर स्टेप अटॅच टू जिम्स वॉच. ती एक प्लॅटिनियमची फोक चेन खरेदी करते जी जिम्सच्या पॉकेट वॉच असते त्याच्या चांबड्याच्या पट्ट्याच्या बदल्यामध्ये ती प्लॅटिनियम फोक चेन खरेदी करते त्याला देण्यासाठी. इट इज अ सिंपल अँड elegant and it costed Della $21, leaving her with 87 cents. ते जे प्लॅटिनियम फोक चेन असतं ती $21 असतं आणि तिच्याकडे आता फक्त 87 cents शिल्लक उरलेली असतात. नेक्स्ट,
Once Della had returned home, ती घरी येते. She used curling irons to give herself a new hairdo. ती तिचे केस थोडे व्यवस्थित करते. Redyed the coffee, got the pork chops ready for frying, then praised that Jim will like her new look. ती कॉफी रेडी करते आणि थोडे पोर्क चॉप्स करते फ्राईंग साठी आणि ती खूपच घाबरलेली असते की जिमला तिचे नवे हेअरस्टाईल आवडेल का नाही आणि ती प्रार्थना करते की जिमला तिचा नवा लुक आवडायला पाहिजे. नेक्स्ट, जिम अराइव्ड ॲट 7 PM. जिम घरी येतो 7 वाजेला. When he walked in, he stared at her. His eyes were fixed upon Della, and there was something in the way he looked at her that worried Della. तो जेव्हा मध्ये येतो तेव्हा तो तिला बघून आश्चर्यचकित होऊन जातो आणि तिच्याकडे बघतच राहतो आणि तो वरीड होऊन जातो, चिंतेत येऊन जातो. Worried that he is displeased with her appearance, Della explained to him that she sold her hair because I couldn't have lived through Christmas without giving you a present. Della त्याला सांगते की मी माझे केस विकून दिले कारण की मी तुला क्रिसमसचं गिफ्ट देण्याशिवाय राहू नाही शकत. Jim seemed bewildered a moment later after he snapped out of his trance and he embraced Della in his arm. तो खूपच चिंतेत असतो. नेक्स्ट, then pulled out a package from his coat and threw them on the top of the table. त्याच्या कोट मधून एक पॅकेज काढतो आणि त्याला टेबल वरती फेकून देतो. Telling Della to not make any more mistakes such as what she had recently done just for Jim, for he would still love her the same. तो डेलाला सांगतो की याच्या पुढे अशी मिस्टेक नको करजो जी तू आता केलेली आहे. आणि however he explained that Della would understand the reason why he reacted strangely upon seeing her earlier after she unwrapped her gift. डेलाला नंतर समजतं जेव्हा ती गिफ्टला अनरॅप करते, उघडते, तेव्हा तिला समजतं की हा जिम आहे तो असा बिहेव का करतोय. आफ्टर ओपनिंग द प्रेझेंट शी क्राईड आउट विथ जॉय. ती जेव्हा प्रेझेंट उघडते तेव्हा ती खूपच खुशीने खुश होते खूपच. देन burst into tears. It was a set of expensive fancy combs she had long been waiting. ते प्रेझेंट असतं एक्सपेन्सिव्ह, एकदम सुंदर असं दिसणारं फॅन्सी कंगव्यांचं ते गिफ्ट असतं, सेट असतं जे तिला खूपच दिवसापासून हवं असतं आणि ती त्याच्यासाठी वाट बघत असते. नेक्स्ट, Della gave him his present, holding out the dull, precious metal. Urgently, Jim turned down the couch with a smile and asked Della to keep their present for a while, explaining that he had sold his watch to buy Della. तो सोफ्यावर बसतो आणि सांगतो डेलाला की त्यांनी त्याची वॉच विकून दिली डेलासाठी फॅन्सी कुम्स खरेदी करण्यासाठी. नेक्स्ट, म्हणजे या स्टोरी मध्ये आपल्याला समजतं की एक दुसऱ्या प्रती लव अँड सॅक्रिफाईस होत. त्याच्यामध्ये डेलानी तिला आवडणारे आणि जेम्सला आवडणारे केस विकून जिम साठी
एक प्लॅटिनियम फोप चेन खरेदी केलेली असते आणि जिमने त्याचे वंश पराकत आलेली घड्याळ विकून डेलासाठी कोम्स खरेदी केलेले असतात. एक दुसऱ्यांसाठी त्यांनी आपल्या वस्तूंचा त्याग केलेला आपल्याला या स्टोरी मध्ये पाहायला मिळतो. थँक्यू. Okay, nice presentation, काजल. स्टोरी म्हणजे काय आहे? प्रेम आणि बलिदान अतिशय महत्त्वाच्या गोष्टी. एका जोडप्याची ही गोष्ट आहे. क्रिसमसचा सण आहे आणि दोन्ही जोडपे एकमेकांना काहीतरी गिफ्ट देण्याची त्यांच्या मनात इच्छा आहे. पैसा त्यांच्याकडे नाहीये. मग ते एकमेकांच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, महत्त्वाच्या ज्या वस्तू आहेत त्या विकतात. म्हणजे त्या जिमकडे जी गोल्डन वॉच आहे ती विकतो आणि बायकोसाठी एक विकत घेतो. बायकोची इच्छा असते की महागडे असे सेट मला मिळावा. त्यामुळे जिम त्याची मौल्यवान घड्याळ ही विकतो आणि त्या पैशांनी त्याच्या पत्नीसाठी तो महागडे असे कंगवे विकत घेतो. पण दुसऱ्या बाजूला त्याची पत्नी आहे, तिलाही इच्छा असते की नवऱ्याला आपण काहीतरी गिफ्ट द्यावं. क्रिसमस येतोय. ती तिची मौल्यवान अशी विकून टाकते आणि त्या पैशांनी नवऱ्याच्या गोल्डन वॉच साठी एक चेन विकत घेते, प्लॅटिनमची चेन. पण शेवटी असं दिसून येतं ती घड्याळ ही विकली जाते आणि ते केसही विकले जातात. दोघांना एकमेकांबद्दल असलेलं प्रेम हे यातून दिसून येतं. वस्तू महत्वाची नाही, पण त्या मागे असलेली भावना अतिशय महत्वाची असते. नाईस प्रेझेंटेशन.